ठरला तर मग मालिकेच्या 27 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीला सायली अर्जुनला काही रोखठोक प्रश्न विचारताना दिसते. ती म्हणते, तुम्ही जे फोटो महिपतला दाखवायला निघाला होतात त्याचा इतका मोठा परिणाम त्याच्यावर नक्की कसा झाला? सायलीच्या या प्रश्नामुळे अर्जुन काहीसा पेचात पडल्याचे जाणवते. दुसरीकडे हॉलमध्ये प्रिया घरी आल्यावर रविराज तिला अतिशय कडक शब्दांत सुनावतात. ते म्हणतात, तू आमची मुलगी आहेस ना, पण तू कधी मुलीसारखी वागलीयस का? आमच्या मनात मुलीचं जे स्थान असायला हवं ते तू कधीच मिळवू शकली नाहीस. एवढ्यावरच न थांबता रविराज पुढे एक मोठा गौप्यस्फोट करतात. ते प्रियाला सांगतात की त्यांच्या मनातलं मुलीचं स्थान आणि मान त्यांनी आता सायलीला दिला आहे. हे ऐकून प्रियाचा संताप अनावर होतो आणि तिचा सायलीबद्दलचा द्वेष अधिकच वाढतो. पुढच्या दृश्यात दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनकडे येते आणि महिपतकडे जाण्यासाठी निघण्याची तयारी दर्शवते. अर्जुन जेव्हा तिला विचारतो, बायको, तू पण माझ्यासोबत महिपतकडे येणार आहेस का? तेव्हा सायली खंबीरपणे हो म्हणते. मात्र अर्जुनच्या मनात भीतीची पाल चुकचुकते. तो स्वतःशीच विचार करतो, जर सायली तिथे सोबत आली आणि महिपतने त्यांच्यातील डीलबद्दल काही अवांतर भाष्य केलं तर सगळंच बिंग फुटेल. सायलीसमोर सत्य येण्याच्या भीतीने अर्जुन आता काय युक्ती लढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सायलीला अर्जुन आणि महिपतमधील कराराचं सत्य कळणार का? आणि प्रिया आता सायलीविरुद्ध कोणतं नवीन कारस्थान रचणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा प्रोमो येथे संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.